उमरे गावातील आदिवासी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याकरता खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। उमरे गावातील एका नागरिकाने बोरवेल मारल्याने गावातील नागरिकांना पाणी पुरवणारी विहीर हिचे पाणी आटले। त्यामुळे आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने जी बोरवेल मारली आहे तिला शासनाने सील करावे अशी मागणी या आदिवासी महिला आणि बांधवांनी केली। त्याकरता तहसील कार्यालयावर पाणी भेटावं याकरता श्रमजीवी या संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला। ठिय्या आंदोलन करण्यात आले। 10-12 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये जातो, फक्त इथं आल्यानंतर आम्हाला तेवढे बोलतात का आम्ही देतो, ते काय होईत आत्तापर्यंत काम होईत नाही। आणि ज्या महिला जे येतात ते 4-4, 5-5 किलोमीटरनं हंडे घेऊन येतात। लाईट ते बोलले महिला का लाईट असली तर मिळतं, नाही तर नाही, आणि कोणी देतो नाही तर देत पण नाही। असे बरेचसे वर्षे का झाले, तर आज आम्ही आलो आहे त्या विहिरीला शेल झाल्याशिवाय आम्ही इथनं जाणारही नाही। तर आम्हाला ते पाणी मिळालं, ते शेल झालं तर पाणी सर्व गावाला मिळालं आम्हाला बोरिंगचा। तर आमच्या विहिरीला पाणी राहील, मग आम्ही 3-4 गावं आहेत तेवढं आम्ही मिळत सर्वांना पाणी। आणि हे उमरे गावचंच नाही, हे सर्व खालापूर तालुक्याचं सर्व असंच आहे, सर्वीकडे ह्याच याचं पाण्याचं प्रॉब्लेम आहे। धन्यवाद। अशी मागणी आहे की आज आमची जी विहीर होती पूर्वीकालीन 1942च्या आधी, ह्या विहिरीला 3 गावाचे लोक, 2 मराठी समाजाचं गाव आणि एक आदिवासी वाडी, हे कधीच पाणी आटत नव्हतं। असं आमचं, आज मी 60 वर्षाचा माणूस, 60-62 वर्षाचा माणूस आहे, मला विहीर आटलेली कधी माझ्या आयुष्यात आठवली नाही। पण आज इतर समाजवाल्यांनी, बिगर आदिवासींनी विहिरीच्या खाली 100 फूट विहीर बोरिंग मारलेले आहे 100 फूट लांबीवर। तर त्या विहिरीत 700 फूट त्यांनी बोरिंग लावल्यानंतर आमच्या विहिरीचं पाणी त्यांनी 2022 ते 23 ते आजपर्यंत गायब केले। तर त्याच्या पाण्याच्या संदर्भात आज आम्ही श्रमजीवी संघटनेचा इथं ठिय्या आंदोलन म्हणून मोर्चा काढण्यात आलेला आहे। सतीमालवाडी उमरे या वाडीतले आदिवासी बाया, लहान लेकरं 2 गावामध्ये डोक्यावर हांडा घेऊन भटकत असतात। इथं पाणी मिळतं, तिथं पाणी मिळतं, अशा करत रोजीन त्यांचं काम तेच। आता आम्ही कितीतरी पंचायत समितीला, ग्रामपंचायतमध्ये तक्रारी देऊन ह्यांनी काय आमची तक्रार किंवा दखल घेतलेली नाही। जल जीवनची निधी आली 2023ला, वरच्यावर 1 इंचावर पाईप लावले, तुम्हाला नळ आले, नळ डळमळीत होऊन मोडून गेले। आता पाहणी करायला समक्ष त्यांना सांगितलं। आपले श्रमजीवीचे कार्यकर्ते पण बाळराम भोईर होते समक्ष, भाऊ ही लाईन बघा, ही परिस्थिती बघा, गटारातनं पाईप टाकून दिल्यानं पसार झाले। आम्ही हे सांगायचं कोणाला? मग आपलं ह्या कारण ते सांगा। मुख्य समस्या म्हणजे असे आहे, आमच्या विहिरीचे जे पाणी पूर्वीचं आहे ना, ते आम्हाला चालू व्हायलाच पाहिजे। तुम्ही जी बोरिंग लावलेली आहे तिला सील करा, आमची विहीर आयुष्यात आटणार नाही। तुम्ही जे नळाचं पाणी दाखवता, उद्या त्याच्यावर टावर पडलं, कुठं फांदी पडली, ते बंद झालं, परत आम्ही वंचितच राहू। मग आमच्या विहिरीवर फांदी पडू द्या, नाही तर काय होऊ द्या, ते विहिरीचंच पाणी आम्हाला पाहिजे। तर आम्हाला ती बोरवेल जी आहे ती तुम्ही सील करा, एवढंच आमचं म्हणणं आमच्या लोकांचं आहे। आज घरांची वस्ती 900-950 लोक जनता होईल, लहान लेकरं धरून। एवढं लोक जर उपासमारी पाणी वाचून असतील तर हे इतर बोरिंगवाले काय लायकीचे, किंवा आपली ग्रामपंचायत काय लायकीची, पंचायत समिती काय लायकीची, किती ह्यांना विनवी करावा तरी आदिवासीची तक्रार घेत नाही। आदिवासींना गाजराची पुंगी करून वाजवायला देतात, आत दिली अशी ही घ्या ना वाजवा, नाही वाजली म्हणजे कायची, आणि हे पसार होतात। ही ह्यांची भावना आहे, असं म्हणायला काय हरकत नाही। पण असं त्या जमिनीबद्दल बोलायचे, ते माझ्या आजोबाचे, माझ्या आजोबाचा बापशा म्हणून नाव आहे, त्याचा मुलगा सजण्या म्हणून, आणि सजण्याचा मुलगा म्हणून गंगाराम सजण्या हा मुलगा होता। तो एका त्या मालकाकडं नांगऱ्या म्हणून होता, तो रोज दारू प्यायचा, त्याला इस्प्रीट द्यायची प्यायला। त्यावेळी आमच्या समोर त्यांनी काय केलं, कागदावर असा अंगठा घेतला, ज्यांनी बोरिंग लावले त्याच्या वडिलांना इस्प्रीटचा एक खंबा दिला। आम्ही 4 जण बसलेलो होतो, 3 जण मारले। पण तो दारवाडा नांगरा असताना त्या दारवाड्या नांगऱ्यांनी पैसे याच्याकडनं उचलणे घेतले का खरेदी खत नाही केलेली, त्यांनी म्हणावं खरेदी खत दाखवावा, आम्ही म्हणू त्याची जमीन, असं म्हणायला काही हरकत नाही। ओके। वेळ येते म्हणजे आदिवासी हा देशाचा मालिक आहे, आणि विवेक भाऊ वारंवार सांगतात
अधिकाऱ्यांना सगळ्यांना हे सांगतात का आदिवासींना अजूनपर्यंत मूळ सुविधा देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले पण अजून पण आदिवासी हा सगळ्यापासून वंचित आहे. राशनापासून पाण्यापासून सगळं म्हणजे पोटाला त्याच्या भूक आहे ना पण त्याला काय एक कण अन्न भेटत नाही. वेगभाऊ वारंवार अधिकाऱ्यांना सांगून पण हे अधिकारी का माजलेत कशासाठी माजलेत हेच कळत नाही आम्हाला. आज तो प्रायव्हेट बोरिंग आहे पण यांनी त्यांची दखल घेऊन बाबा बोरिंग आहे बोरिंगचा जास्तीत जास्त डीप असतं 2 फूट यांनी 700-800 फूट डीप मारला आहे. डीप मारल्यामुळं ती पाणीची टंचाई यांना वारंवार येईल. एवढे वर्ष ते पाणी पेत होते ते पाणी पूर्ण आता बोरिंगला हे कवर होतं पण यांनी त्याला धारेवर धरून सांगितलं पाहिजे होतं बाबा तुझ्या इकडून तरी प्रायव्हेट तुझ्या जागेमध्ये बोरिंग असली तरी त्यांना पाणी पुरवठा कर जर ही आटली तर. तसं काय हे अधिकारी करत नाहीत आणि यांची आता माहिती घेतली असताना आत्माराम भाऊ असो रेश्माताई असो आणि इथले ग्रामस्थ आहेत आमचे संघटनेचे सगळे यांनी माहिती घेतली असताना मी सांगले जे अधिकारी आहेत हे दुसरे अधिकारी पाठवून त्यांना वारंवार असे थोतरमोतर उत्तरं देतात. जो सक्षम अधिकारी आहे तो अधिकारी इथं नाही आहे आणि ही वेळ आलेली आहे आजपर्यंत आदिवासींवर काय आम्हाला उत्तरच भेटत नाही. मग आम्ही असं ठरवलं आहे का जोपर्यंत उत्तर भेटत नाही मग महिनाभर आम्हाला का नाही इथं राहायला लागलं तरी आम्ही राहू एवढीच आमची ही आहे विनंती. आणि आम्हाला मूलभूत सुविधा जे पाण्याचा प्रश्न मेन आहे तो सुटला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. जिंदाबाद.